विखार पसरवला। भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवरती ही टीका आता पाहायला मिळतेय। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांनी हा इशारा दिलेला आहे। तर जुनी क्लिप दाखवत भुजबळांनी वडेट्टीवारांवरती निशाणा साधलाय। भुजबळांकडून जरांगेंचा दरिंदे पाटील असा उल्लेख तर जरांगेंकडून घुरट असा उल्लेख करण्यात आलेला आहे। मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरांगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत तेव्हा तुम्ही का गप्प बसतात। मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही। फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा, देवेंद्र फडणवीसला काढा। अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा। तुमचं राजकारण आहे। ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावताय। नाही, मला वाटतं बीजेपीला आवरायला बीजेपीने काय केले, खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला बीजेपीच भूमिका घेते। बीजेपी सर्वसमावेशक अशा प्रकारे सर्व समाजांसाठी काम करते। बीजेपीच्या नेतृत्वाखाली असणारे सरकार जातीय तेढ निर्माण होऊ नये याची दखल घेते। सीएम ना मला सांगायचं आहे सावधान, ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125 135 आमदार मिळाले। त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा। वडेट्टीवार एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून, अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गण्या लाव रे तो व्हिडिओ। विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात पूर्णी म्हणून होतं तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही। आणि आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। घोंगडी बैठक झालेली आपली त्या ग्राउंडवरती आणि तिथं हे महाएल्गार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ आणि सांगितलं ना दरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ती कुणाही समाजाचे नेते असू दे त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला मी सांगतो। हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय। अजित दादांना 100% यांना बदनाम करायचंय। अजित दादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजित दादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजित दादाला बदनाम करण्याचा। एखाद्या वेळेस अजित दादांना नाविलाजानी आणि अजित दादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे।
महत्वाची बातमी आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा. छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना हा सल्ला दिलेला आहे. मंत्रीपद हे आळवावरचं पाणी असल्याचं भुजबळ म्हणालेले आहेत. तर सरकारने नरमाईने घेतलं म्हणून मराठ्यांची मुंबईमध्ये दादागिरी असल्याचंही भुजबळांनी म्हटलंय. दरिंदे पाटलांच्या लोकांनी मुंबईमध्ये हैदोस घातलाय असा निशाणा भुजबळांनी साधलेला आहे. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या. पण काय 60% आम्ही, 50% आम्ही 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणली की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना, यांना जरा बरोबर कामाला लावा, तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतो. 1 रात्र. सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक. काय आहे